हे मला व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे, ते सगळं होत असतं. डिटर्मिनेशन त्याच्यामध्ये झोपून जाण्याची पाहिजे आणि डेडिकेशन त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. आणि ह्या तीन गोष्टी आपण जे म्हणत असतो की हे मला व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे, ते सगळं होत असतं. डिटर्मिनेशन त्याच्यामध्ये झोपून जाण्याची पाहिजे आणि डेडिकेशन त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. आणि ह्या तीन गोष्टी ज्या आहेत फॅमिलीमध्ये ते आहेत, या सगळ्या गोष्टींची आपण कारणं शोधत असतो, त्या कार्य टाकत असतो आणि ते कार्य आपल्याला स्वतःलाच ब्रेक करायचे असतात, स्वतःला ते कार्य ओलांडून पुढे जायचं असतं. सगळ्यांना सगळ्या काही गोष्टी असतात, पण आपल्या प्रायोरिटीज ह्या आपल्याला ठेवायचं असतं की मला प्राधान्य. आता आपल्याला एक प्रगल्भित उद्योजक व्हायचं अशी आपली इच्छा असते, पण असं होत नाही. म्हणून आपला उद्देश निश्चित करायचं, आपल्याला कुठे जायचं हे ठेवायचं. सगळ्यांना सुनील गावस्कर माहिती आहे आणि त्याच्याबरोबर माल्कम मार्शल सारखे सगळे त्याची 10 चुकत होता आणि खूप टेम्परेचर आलं होतं. सगळ्यांना वाटत होतं की सुनील गावस्कर आज खेळणार नाही. आणि मित्र हो, सुनील गावस्कर एवढं चांगलं खेळलं की त्याने त्या टीमचा फटशा पूर्ण काढला आणि स्वतः क्रिकेट मॅच. पण आपण ह्या गोष्टी जाऊन नाही काढल्या. आपण म्हणतो नाही आज तर मला बरं नाही आहे, मी नाही आ रहा हूं. एम्प्लॉईजला तुम्ही सांगून द्याल असं की नाही मला येणं शक्य नाही, मी आज येत नाही. पण गावस्करने तसं नाही म्हणलं ना, पण त्यावर मात करून पुढे कसं जायचं हे आपण ठरवायचं असतं, त्याचं उत्तर आपण शोधायचं असतं. आणि एवढं जर तुम्ही केलं तर निश्चित तुम्हाला तुम्ही जे काय करणार आहात त्याच्यामध्ये यश निश्चित तुम्हाला मिळणार आहे. आणि आजचा हा जो उपक्रम घेतलेला आहे MCET आणि एक्सलन्स ह्युमन एक्सलन्स यांनी जॉईंटली हा जो कार्यक्रम घेतलेला आहे, यातनं तुम्हाला दिवसभरामध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार आहेत. आणि ह्या मनाच्या इच्छेनेच इथे बसा, फक्त फिजिकली बसू नका. फिजिकली आणि मेंटली दोन्ही बसा. कारण रविवार आहे, घरी काय होत असेल, कोण काय करत असेल हा विचार घेऊन तुम्ही इथे बसू नका. फिजिकली आणि मेंटली दोन्ही तुम्ही इथे बसा आणि जे काही शिकायला मिळेल त्यातल्या चांगल्या गोष्टी निश्चित आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या भविष्यासाठी आणि तुमच्या जे काही इच्छा आहेत त्या इच्छापूर्तीसाठी या सगळे स्किल्स किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत. तुम्हाला तुमच्या आजच्या या कार्यक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि तुमची उत्तरोत्तर प्रगती होऊ या शुभेच्छांचा. माननीय श्री PS पाटील सर आपल्यामध्ये उपस्थित आहे, त्यांचं पुष्पगुच्छ स्वागत करावं असं मी स्वतःकरांना विनंती करतो. श्रीमती साईता डॉक्टर मॅडमांना विनंती करत की त्यांनी उद्घाटनपर 2 शब्द तुमच्या पार्टिसिपंटला मार्गदर्शन करावं. पार्टिसिपंट म्हणणार नाही, कारण पार्टिसिपंट म्हटलं की मग कानाने ऐकलं आणि मनाने घेतलं तरी चालतं, बरोबर आहे ना. आणि मला माहिती आहे की तुम्ही सगळे उत्सुक आहे की राजीव सर काय सांगणार आहे, पण मला तुम्हाला काही सांगायचं नाही आहे. आणि लाईफ स्किलबद्दल तर मुळीच नाही. मला त्यांच्याबद्दल थोडंसं 2 शब्द बोलावंच वाटले, कारण गेले 16 वर्ष झालेच नाही मला. 16 वर्ष या एका मुलाला मी बघितलं होतं. मुलगा म्हणजे जो कॉलेजचा पासआउट होता, कॉलेजचं MS-ची डिग्री हातात होती आणि आमच्या विभागाची परीक्षा देऊन आले होते मला. आणि सांगितलं की मॅडम मी तुमच्या विभागाची परीक्षा दिली आणि मी तुमचा ॲड्रेस शोधून, तेव्हा इंटरनेट नव्हतं काही नव्हतं बरं का, म्हणजे असं खूप व्हॉट्सअप वगैरे असं काही, ते कुठेतरी SD महामंडळाच्या एका कामगार शिक्षकाला घेऊन ते माझ्याकडे आले. आणि वाटते माय शॉक, कारण एवढी हिंमत करणं म्हणजे बघा, मी ज्या विभागात काम करणार आहे किंवा मी ज्या विभागाची परीक्षा दिली आहे त्या माणसाला शोधायचं आणि त्याच्या घरापर्यंत पोहोचायचं. आणि त्या दिवशी डोक्याने कुठेतरी त्यांनी माझा मेसेज सोडला की मॅडम माझ्यात काहीतरी वेगळं आहे. मग मी त्यांना इंटरव्ह्यूची तयारी कसं करायचं वगैरे सगळं सांगितलं. नंतर मग त्यांनी स्वतःचं व्यसनमुक्ती केंद्र असेल, मुलांचं काउन्सिलिंग सेंटर असेल, असे बरेच ते उद्योग म्हणून, बरोबर नाही सर, असे बरेच उद्योग त्यांनी केले. पण प्रत्येक उद्योग करताना हा माणूस मनापासून करायचा. म्हणजे मी त्यांना म्हणून म्हटलं, मी एका मुलाला बघितलं, म्हणजे कसं म्हणतो ना, ती आपण जमिनीत टाकलं आणि ते रोपटं आणि आता वृक्ष होतं आणि मी बघते याची दे याची डोळा. म्हणून जे काही ते लाईफ स्किलमध्ये शिकवणार आहे ते त्यांनी पहिल्यांदा ॲडॉप्ट केलं. जे काही आजच्या दिवसभराच्या सेशनमध्ये ते घेतील, मला डॅम शुअर, मी खूप कॉन्फिडंट आहे की ते त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे, स्वतः घेतलेलं आहे आणि मग तुम्हाला सांगता येईल. आणि ती गोष्ट खूप मोठी आहे. पहिले आपण करावं आणि मग दुसऱ्याला सांगावं. त्याच्यात जे नैतिक बळ असतं, त्या बोलण्याला जी धार असते ती त्यांच्या पूर्ण ट्रेनिंगमध्ये तुम्हाला जाणवेल. आज MCETचं पण मला खूप कौतुक करावं असं वाटतं की एका हिराला त्यांनी ओळखलं आणि आज त्याला पाठवायसाठी उभं केलं. खरंच सर तुमचे खूप धन्यवाद.
लागणार नाही मला कळलं नाही. प्रशांत पाटील सरांचं मनपूर्वक अभिनंदन. त्यांनी संधी घेतली. मला त्या संधीचं सोनं होतं मी बघायला बोलवलं. नंतर राजीव सरांची जबाबदारी आता वाढलेली आहे. त्याच्यामुळे भविष्यात फक्त भारतात थांबून किंवा महाराष्ट्रात थांबायचं. आता इथे महाराष्ट्रात होते मला येत नाही. ते कॉर्पोरेट गुरु आहे. उत्तरांचल असेल, दक्षिण भारत असेल, उत्तर भारत असेल, ते सतत मी रस्त्यावर असतात. कधीतरी म्हणजे माझा कार्यक्रम कधी होतो की वाट पाहायला राजीव सर, आता राजीव सर कधी येतील म्हणून आमचे सगळे ट्रेनर वाट पाहत असतात. मॅडम खूप दिवस झाले राजीव सर आलेच नाही. म्हणजे ते आता येणार नाही कारण त्यांना त्यांचा व्याप वाढलेला आहे. आणि शेवटी आपल्याला काय पाहिजे, प्रत्येकाने मोठं व्हावं, बरोबर आहे ना. आणि आज एक खूप छान दिवस आहे आज नवीन वर्षातला. त्याबद्दल सरांना, प्रशांत पाटील सरांना आणि तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देते. आणि भविष्यात अशी अपेक्षा व्यक्त करते की माझ्या विभागातून असं एखादं कार्य चांगलं घडू दे. आणि तुम्ही सर्वांनी दिवसभर जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे दिवसभरासाठी ती तुमची सार्थ होईल हे अगदी निसंकोच राहा त्या बाबतीत. आणि जितकं घेता येईल तितकं भरून घ्या. आज खूप एनर्जी धन्यवाद. आपण खरं तर राजीव सरांचा एकदम मोठा परिचय करून दिलाय की नंतर आता परिचय करण्याचं सरकारचं काही झालेलं नाही. तरी मी आजच्या आपल्या 22 तारखेच्या संधीच्या कार्यक्रमाला सुट्टी असताना आपण सर्वांनी वेळ देऊन इथं आमच्या गटांप्रसंगी आमची कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल सारिका मॅडमांचं, डॉक्टर श्रीपाद भेंडरे मॅडमांचं, मडकेर सरांचं आणि यश पाटील सरांचं मनपूर्वक आभार मानतो. आपला उद्घाटन कार्यक्रम इथं संपला असं मान्यवरांच्या परवानगी घोषित करतो. त्यांचे हे ऑफिस आणि इन्स्टिट्यूट ऑपरेट करत असतात. त्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ते बरेच कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सॉफ्ट स्किल आणि ॲडमिनिस्ट्रेशनवर ट्रेनिंग देत असतात. त्यांनी कर्वे इन्स्टिट्यूट पुणे येथून MAW कंप्लीट केलेलं आहे. त्यामध्ये मेडिकल आणि सायकोलॉजी हे त्यांचं स्पेशलायझेशन होतं. ते सध्या गव्हर्नमेंट अँड कॉर्पोरेट सॉफ्ट स्किल ट्रेनर म्हणून काम करतात. ते महाराष्ट्रात नाही तर पूर्ण इंडियामध्ये ते काम करत असतात. सर आपले काउन्सिलर म्हणून मानववेद दे ॲडिक्शन अँड रिहॅबिलिटेशन सेंटर जळगाव येथे काम करत आहेत. त्याचबरोबर आपल्या MCD महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्राला व्हिजिटिंग लेक्चरर आहेत. त्यांनी ट्रेनर्स डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जळगाव यासाठी यशोदाकडनं TOT हे ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ते गव्हर्नमेंट सर्वंट आणि यांना मार्गदर्शन करत असतात. त्याचबरोबर त्यांनी नाशिक रेव्हेन्यू डिपार्टमेंट त्यांचंही अकॅडमीचं एक ट्रेनिंग केलेलं आहे TOTचं. त्यातूनही ते गव्हर्नमेंट सर्वंट आणि यांना मार्गदर्शन करत असतात सॉफ्टवेअर आणि ॲडमिनिस्ट्रेशनवर. तसं दादासाहेब चौधरी फॉरेस्ट स्कूल पाल तालुका रायगड जिल्हा जळगाव येथे ते फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज चिकलठाणा महाराष्ट्र येथे ते पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, टीम बिल्डिंग, लीडरशिप, कम्युनिकेशन स्किल, प्रेझेन्स, वर्क कल्चर, स्ट्रेस मॅनेजमेंट, क्रिएटिव्हिटी, इंटरपर्सनल रिलेशनशिप, चेंज मॅनेजमेंट, पेरेंटिंग, टाइम मॅनेजमेंट ह्या सर्व टॉपिकवरती मार्गदर्शन करत असतात. क्लासरूम ते मार्गदर्शन करतात क्लासरूममध्ये. तसं व्हिडिओ आणि ऑडिओ सेशनच्या माध्यमातून, त्यानंतर प्रोजेक्टर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून, एक्सरसाइजच्या माध्यमातून ते मार्गदर्शन करत असतात. काही वेगवेगळ्या गेमच्या माध्यमातून ते मार्गदर्शन करत असतात. त्यानंतर ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूड टेस्टच्या माध्यमातून ते मार्गदर्शन करत असतात. फीडबॅक अँड इव्हॅल्युएशन ते त्यांच्या ट्रेनिंगमध्ये जे ट्रेनिंग देतात. त्यानंतर फीडबॅक अँड इव्हॅल्युएशनच्या बेसवर त्यांचे सब्जेक्ट डिझाईन करत असतात. स्टोरी टेलिंग सुद्धा ते त्या आपल्या मार्गदर्शनामध्ये ती मेथड सुद्धा वापरतात. ते वी आर प्राउड टू बी असोसिएटेड विथ बजाज, जे आपण बजाज आपल्याला माहीतच आहे. त्यासोबत औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, वडाळ, महाराष्ट्र वन विभाग येथे ते मार्गदर्शन करत असतात. त्यांच्यासोबत ते असोसिएट आहेत. त्यांच्या पूर्ण
पूर्ण मार्गदर्शन करत असतात वेगवेगळ्या टॉपिकवर सॉफ्ट स्किलमध्ये. ते 16 वर्षापासून ते असोसिएट आहेत आणि ते विजिटर लेक्चरर आमच्याकडे आहेत. त्यानंतर P1कडे ते मार्गदर्शन करतात. हे त्यांचे काही ट्रेनिंग प्रोग्राममध्ये फीचर्स आहेत ते बजाज वगैरे तिथं ते वेगवेगळ्या स्टाफला वेगवेगळ्या टॉपिकवर मार्गदर्शन करत असतात. त्यातले हे काही फीचर्स आपण इथं बघूया. बजाज ॲटो लिमिटेड वॉट इज औरंगाबाद. हस्बंड अँड वाईफ प्रोग्राम इंटरपर्सनल रिलेशनशिपवर हा हस्बंड अँड वाईफसाठी प्रोग्राम दिलेला आहे, त्याचे हे फीचर आहे. त्यानंतर वन पुणे कॉर्पोरेट डिपार्टमेंट तिथलं हे फीचर आहे. त्यानंतर आपलं JDC बँकचं हॉल तिथे एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट रोड त्यांनी प्रोग्राम घेतला होता, त्याचं हे फीचर आहे. हे एक्सरसाइजचे काही फीचर्स त्याच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आहे. त्यानंतर इंटरॅक्शन विथ दादासाहेब जोगरे कॉलेज ऑफ फॉरेस्ट पार्क. हे एक्सरसाइजचे काही आपले प्रोग्राम्स. हे कन्व्हिन्सिंग करताना सेल्फ एनालिसिस डे addressing to 10 PM meet at hotel ambassador औरंगाबाद. अशा पद्धतीने सरांची ओळख आहे. त्या व्यतिरिक्त बरेच काही त्यांचे परिचय करण्यासाठी टॉपिक आहेत, पण वेळेचा हे बघून आपण थोडक्यात सरांचा परिचय करून दिलेला आहे. तरी मी सरांना त्यांच्या पुढच्या लाईफ स्किल प्रोग्रामच्या मार्गदर्शनासाठी विनंती करतो की सर आपण मार्गदर्शन करा प्लीज. सर, डेसिबल क्या होता है? Anybody? What is decibel? साउंड काउंट करण्याचं युनिट आहे. सो विल स्टार्ट अवर ट्रेनिंग विद 100 डेसिबल. मैं लैंग्वेज हिंदी और मराठी दोनों इस्तेमाल कर रहा हूँ. डोंट वरी, सो एवरीवन इज कंफर्टेबल. हम लोग 100 डेसिबल से आज का प्रोग्राम शुरू करेंगे. सब खड़े रहिए. 1 2 3 है ना. लाइट अप हो, ऐसा होना चाहिए थोड़ा, है ना. तो ये फ्री हो जाएंगे थोड़ा, तो ट्रेनिंग में थोड़ा अच्छा एंजॉय करेंगे. अगेन 1 2 3 85 डेसिबल. 85 वेरी गुड. तो थोड़ा है थोड़े की थोड़ा है थोड़े की, है ना. थोड़ा सा लेडीज थोड़ा जसं आपण घरी कसा चिडतो रागवतो ना, तसा थोडा आवाज काढा म्हणजे ते थोडं सही. ओके 1 2 3 have a seat. Good morning friends. सगळ्यात प्रथम मी MCDचा आभारी आहे की आपण या कार्यक्रमाला जॉईन झालो. आपण सोबत म्हणून हा कार्यक्रम करतोय. माझा परिचय कृष्ण पटेल सरांनी करून दिला. दोस्तों, दो चीजें आप समझ लीजिए. पूरा ट्रेनिंग का जो एक लाइन में अगर मैं इसको समअप करना चाहूँ तो वो ये है कि जीने के दो तरीके हैं. जीने के दो तरीके हैं. कुछ लोग जिंदगी जीते हैं और कुछ लोग जिंदगी काटते हैं. कुछ लोग जिंदगी कट रही है तो कुछ लोग जिंदगी जी रहे हैं. तो ये प्रशिक्षण आपको मदद करेगा उन लोगों को जो जिंदगी काट रहे, ताकि जिंदगी को जी सके. ये उन्हें भी मदद करेगा जो जिंदगी जी रहे, ताकि वो और बेहतर बन सके. जिंदगी जीते समय बहुत सारी ऐसी चीजें, मैं बहुत कुछ नया बताने वाला हूँ क्या मुझे नहीं पता. शायद बहुत कुछ चीजें आप जानते हैं जिंदगी की, लेकिन स्पर्धा, भागदौड़, ये तमाम चीजों में हम अपनी जिंदगी के असर को भूलते जा रहे हैं. और इसलिए शायद लाइफ स्किल हमने इस प्रशिक्षण में कुछ लोग हॉस्पिटल से है, कुछ लोग इंडस्ट्रीज से है, कुछ लोग स्टूडेंट से है, कुछ लोग तो तमाम चीजों के बीच में कहीं तो भी हम अपने आप को भूलते हैं. और आज के विषय का जिन्होंने नाम दिया है चेंज योर लाइफ ABC. न्यू ABC. बचपन में ABC पढ़ी थी, है ना, A फॉर एयरप्लेन. लेकिन एक उम्र के बाद लाइफ में A आता है एटीट्यूड से, B आता है बिहेवियर से और C आता है कम्युनिकेशन से. तो आज हम पूरे दिन में 3 टॉपिक पे बात करेंगे. मेनली वी आर गोइंग टू टॉक अबाउट द एटीट्यूड, we are going to talk about the behavior, and we are talking about the communication. क्योंकि नजर बदलो नजारे बदल जाएंगे. नजर बदलो नजारे बदल जाएंगे. कश्तियां बदलने की जरूरत नहीं, दिशाओं को बदलो, किनारे खुद ब खुद मिल जाएंगे. जिंदगी वही देने वाली है
लोग वही रहेंगे, क्या मैं मेरी चीजों को बदल सकता हूँ? और एक बहुत छोटा शब्द है जिससे हम शुरू करते हैं, एटीट्यूड इज एवरीथिंग। सो व्हाट इज एटीट्यूड? ये शब्द का प्रयोग हम बहुत बार करते हैं। हम कहते हैं सर माझा दृष्टिकोन तसा नहीं, मैडम माझा दृष्टिकोन समझून घ्या। अरे उस आदमी का नजरिया गलत है, उस आदमी का एटीट्यूड गलत है। सो क्वेश्चन इज व्हाट इज एटीट्यूड? एटीट्यूड क्या है? दृष्टिकोण क्या है? कोई बता सकता है? व्हाट इज एटीट्यूड? व्हाट इज एटीट्यूड? व्हाट इज एटीट्यूड? दृष्टिकोन म्हणजे काय? वे ऑफ थिंकिंग। और दृष्टिकोन क्या है? जब आप कहते हैं की नाही साहेब माझा दृष्टिकोन समजून घ्या, म्हणजे तुम्हाला काय सांगायचं असतं? व्हाट इज दृष्टिकोन? एनीबडी? विचार करण्याची पद्धत। और कोई बता सकता है नजरिया यानी क्या? एटीट्यूड। लेकिन हाँ एक बात समझ लीजिए, एटीट्यूड हमारे जीवन में हमारे बर्ताव को मॉड्यूलेट करता है। आपका जीवन आज जो कुछ है, सुखी है, दुखी है, चिंतित है, भययुक्त है, आज जो कुछ है ये आपके दृष्टिकोण के कारण है। मैं जो कुछ हूं मेरे दृष्टिकोण के कारण। कैसे? मैं आपको बहुत छोटा एग्जाम्पल देता हूं। एक ही परिवार में जन्मे हुए दो बच्चे, एक माता पिता, एक धर्म, एक जाति, एक संस्कार, सारी चीजें एक होती है, लेकिन 25 वर्षों के बाद एक बच्चे का जीवन कुछ और होता है और दूसरे का जीवन कुछ और होता है। ये अंतर कहां से आता है? ये जिसके उसके दृष्टिकोण से। एक ही कॉलेज से निकले हुए दो छात्र, एक ही महाविद्यालय से पढ़े हुए दो बच्चे एक साथ डिग्री लेते हैं, टीचर है, गाइडेंस है, सब चीजें, लेकिन एक का जीवन कुछ और होता है और दूसरे का कुछ जीवन कुछ और होता है। यह फर्क पड़ता है दृष्टिकोण से। अगर आप माने तो जो कुछ आपका जीवन चल रहा है, whatever that you are spending, that is due to your attitude. How I will describe it. पुराने जमाने में जब बौद्ध धर्म का प्रचार एवं प्रसार चल रहा था, तो जापान में एक पंथ है, उसका नाम है ज़ेन। ZEN, ज़ेन एक पंथ है जहां बौद्ध भिक्षु जो है गांव-गांव जाके मार्गदर्शन करते थे। वे गांव-गांव जाके मार्गदर्शन करते थे। उनकी एक पद्धति थी कि वो सीधे जाके मार्गदर्शन शुरू नहीं करते थे। उनकी पद्धति ये थी कि वो किसी भी गांव में जाते, गांव के एक ज्ञानी व्यक्ति से चर्चा करते, और अगर चर्चा में वो व्यक्ति जीत जाता तो ये उस पर दायित्व देते कि वो वहां मार्गदर्शन करे और वो अपने गांव चले जाते। क्योंकि गांव में एक ही ज्ञानी रहे तो बहुत अच्छा है, सारे ज्ञानी जमा हो जाए तो कुछ नहीं होता, है ना? सारे ज्ञानी जमा हो जाए तो कुछ नहीं होता। तो वो एक उनकी प्रथा थी। वे बौद्ध भिक्षु जो थे गाँव में गए, उन्होंने वहां गांव के मुखिया से संपर्क किया, उससे कांटेक्ट किया और कहा कि मैं यहाँ ऐसे ऐसे आया हूँ, मार्गदर्शन करना चाहता हूँ, लेकिन मेरी शर्त ये है कि आपके गांव के किसी ज्ञानी व्यक्ति से मुझे चर्चा करवाइए। मुखिया ने कहा कि देखिए ये मेहनत कश लोगों का गांव है, यहाँ पे कोई ज्ञानी आपको नहीं मिलेगा, तो आप एक काम करिए, आप ज्ञान करिए, लोगों को मार्गदर्शन कीजिए। लेकिन उसने कहा कि नहीं, हमारी प्रथा है और मैं प्रथा तोड़ नहीं सकता। और तय यह हुआ कि वे चर्चा करेंगे। तो उस मुखिया को याद आई एक बात कि उसका एक छोटा भाई है, किसका? मुखिया का, जो एक आंख से काना है, एक आंख से काना है, लेकिन देर शाना है। क्या है? दीड शाणे असतात का नसतात? म्हणजे ज्ञानी वेगळे, हुशार वेगळे, आणि काही काय असतात? दीड शाणे असतात। तर त्याला आठवलं माझा लहान भाऊ आहे, तो काना आहे पण काय आहे? दीड शाणे। त्याला वाटलं चला त्यालाच लावू। बरोबर आहे की नाही? बरोबर आहे। कारण आपण पण असा प्रयत्न करतो, आपल्यामध्ये एखादा दीड शाणा असेल आणि फसण्याची परिस्थिती आली तर आपण कोणाला पुढे करतो? अरे कोणाला पुढे करतो? का माहितीये का? आपल्याला त्याची काय करायचं असतं? आपल्याला त्याची मजा घ्यायची असते। अजून एक चांगला शब्द आहे म्हणजे पेक्षा खूप पर्टिक्युलर शब्द आहे, आपल्याला त्याची
विकेट घ्यायची विकेट घ्यायची असते. अजून एक शब्द आहे शब्दात गुंतवायचं असतं. हा कुठला शब्द आहे? हा और आपल्याला त्याची जिरवायची असते. काय करायची असते? जिरवायची. आणि हा शब्द मला दुसऱ्या भाषेमध्ये सापडलाच नाही. म्हणजे आपल्याला काय करायची असते? त्याची जिरवायची असते. त्या सरपंचाने विचार केला की चांगली संधी आहे, आपण आपल्या लहान भावाला म्हणजे त्याची जिरवू. तो म्हणला भावा मला लहान भाऊ आहे, तुम्ही त्याच्यासोबत चर्चा करा. ठरलं. संध्याकाळ झाली, सगळे गाववाले एकत्र आले. एकीकडं साधू बसले, दुसरीकडे कान्हा आणि आमचा बसला. चर्चा धार्मिक विषयावर करायची होती. चर्चा कशावर करायची होती? धार्मिक विषयावर. जशी चर्चेला सुरुवात झाली, हे जे 1.5 लोक असतात ना, 1.5 ते खरे 1.5 असतात. जे 1.5 असतात ते खरे 1.5 असतात. जो 1.5 होता ना, वो 1.5 होता. त्यानं महाराजावर पहिला फंदा टाकला. म्हणे महाराज, चर्चा तर करायची पण शब्द न वापरता. काय म्हटला? चर्चा तर करायची पण शब्द न वापरता. महाराज परेशान झाला. महाराज म्हटला मी आजपर्यंत जिंकलो. कशात जिंकलो? तर्कामध्ये, शब्दामध्ये. पण हा बदला यांनी वाटतोय